हॅलो माय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्वप्नाज फूड कॉर्नर. बघू शकताय भरपूर भाज्या आहेत, तरी पण कमीच आहेत. तर या भाज्यांपासून आपण सारण एकच करणार, पण 3 पदार्थ करणार आहोत. आलू मटारची भाजी किंवा मटार पनीर खाऊन कंटाळला असाल तर नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर आता आपण हे सगळं जे सारण घेतलं आहे, सगळ्या भाज्या घेतल्या त्याचं मिक्सरमध्ये त्याची एक पेस्ट करून घेऊया. आणि हे आपण त्यात लिंबाचा रस घालणार आहोत. तर मी हे पूर्ण सगळं इथं मटार जे आहे ते पाव किलो आहे, 3 गाजर आहेत, मोठे 2 बटाटे घेतले, मोठे 2 कांदे आहेत. हे कोथिंबीरीच्या काड्या मी याच्यात पेस्ट करताना घालणार आहे आणि कोथिंबीर आपण वरून घालूया. हिरवी मिरची, लाल मिरची, सुकी मिरची किंवा चिली फ्लेक्स घेतलं तरी छान, आणि हे लसूण. तर आता आपण हे सगळ्याचं वाटण करूया आणि त्याचसोबत लिंबाचा रस त्यात घालूया. घाल. आता सगळं संपूर्ण रेसिपी तूच करणार ना? करणार आहे? बरं, सारखं आता चला बाजूला. तर आता हे लिंबाचा थोडा रस सगळं एकत्र एकाच जारमध्ये बसत नाही, 2 बॅचेस करून आपण हे सारण वाटून घेऊया. इतपत ही आपल्याला पेस्ट करून घ्यायची. आणि आता यात मी मीठ घातले नाही बरं का, सारण आपण मिक्स करताना मीठ घालूया. आता ह्या संपूर्ण सारणात आपण चवीनुसार मीठ घालूया. आणि त्याचबरोबर मी इथं 2 कप कणिक घेतले, म्हणजे गव्हाचं पीठ. यात पण आपण चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा हातावर घालून, आता मीठ घालून हे सगळं मी सारण व्यवस्थित एकजीव केले. आता आपण याचा थोडासा भाग या कणकेत घालायचा आणि व्यवस्थित या पुरीचं मळून घ्यायचं. म्हणजे ही पुरीची कणिक तयार करून घ्यायची. छान रेसिपी होईल, चव पण अप्रतिम. प्रवासात न्यायला पण फारच छान पर्याय आहे. आणि सगळं मिक्स व्हेजीज असल्यामुळं मुलांच्या पण पोटात, ते तर मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही छान छान रेसिपीज असतील तर माझ्यासोबत शेअर करा. आणि त्याचबरोबर मी एक कॉम्पिटिशन पण सुरू केली आहे, किचन क्वीन. तुमच्या रेसिपीचा व्हिडिओ माझ्यासोबत शेअर करा. व्यवस्थित सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रमाण, साहित्य आणि कृती छान एक्सप्लेन करून सांगा. आणि तुम्ही दिसलात तरी चालेल, नाही दिसलात, फक्त हाताने तुम्ही कृती केली तसा व्हिडिओ असला माझ्यासारखा तरी चालेल, पण छान रेसिपी शेअर करा. आकर्षक व्ह्यूज, आकर्षक बक्षीस, असा आपला एक फंडा चालू आहे. थोडीशी पाण्याची गरज पडेल, आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालून छान कणिक मळून घ्यायची. वरून थोडीशी मी कोथिंबीर ॲड केली. तर लवकरात लवकर तुमच्या रेसिपीज, जुन्या असू देत, नवीन असू देत, परत पारंपरिक असू देत, चुलीवरच्या असू देत, कसंही रानातले असलं तरी चालतील, मस्त असा व्हिडिओ करा आणि माझ्यापर्यंत शेअर करा. आणि किचन क्वीन होण्याची संधी. आणि एकीने एकदाच पाठवायचं असं नाही, तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या रेसिपीज माझ्यापर्यंत पोचवलं तरी चालेल. आणि पुन्हा पुन्हा बक्षिसांचा किंवा या संधीचा लाभ घ्या आणि पुन्हा पुन्हा बक्षिसं मिळवण्याचं मान मिळवा. तर आता हे पुरीचं छान मळून झालेलं आहे. एक मी 5 मिनिटं रेस्ट देते आणि आपण पुरी लाटून घेऊया. मी गॅस ऑन केला आहे आणि तेल तापत ठेवले आणि कणिक मळून घेतले, त्यातला थोडासा पोर्शन आपण इथं घेतलं आहे. आता यावर आपण आधी तीळ लावूया. दोन्ही बाजूनं छान तीळ लावून घ्यायचं. दोन्ही बाजूनं पण तीळ लावून एक छान प्लेन आपल्याला चपाती लाटून घ्यायची. ही
चपाती लाटून झालेली आहे. वाटी किंवा ग्लास असं जे काठ आहेत ना त्याच्या साहाय्याने आपण हे पुऱ्या करून घेणार आहोत. एकसारख्या छोटे छोटे गोळे करून केलं तरी चालेल. तर या पद्धतीनं आणि एवढी मी जाड ठेवली. फुगली तरी चालेल, नाही फुगली तरी चालेल, कारण आपण जे सारण घातलेलं आहे त्यामुळं फुगण्याची शक्यता थोडी कमी असते आणि पण कडक छान होते आणि छान टिकते पण, त्यामुळं प्रवासाला फारच उत्तम पर्याय आहे. तेल पण छान तापलं आहे. आता आपण ही पुरी सोडून घेऊ. छान दोन्ही बाजूने मस्त तळून घेऊया. यात तुम्ही शिमला, बीन्स, फ्लावर, पालक घातलं तरी छान पुऱ्या होतात. आता यात कोणकोणत्या भाज्या घातल्यात हे मुलांना खाताना कळणार नाही, त्यामुळे मुलांसाठी छानच ही आयडिया आहे. आता ह्या पुऱ्या छान तळून झालेल्या आहेत. आता मी हे नितळून काढते आणि बाकीच्या पुऱ्या अशाच तळून घेते आणि पुढच्या पदार्थाला सुरू करूया आपण. रस्सा भाजी किंवा नॉनव्हेजसोबत पण फारच छान लागतात. चटणी, सॉस कशासोबत किंवा असंच जरी खाल्लं तरी टेस्टीच आहेत, कारण की आपण भरपूर यात मसाले घातलेत आणि छान याला स्वादिष्ट करण्यासाठी सगळं मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, त्यामुळे छान लागतात. तरी मी काढून घेते आता. आता या तयार सारणामध्ये आपण 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तांदळाच्या पिठाच्या दुप्पट आपण बेसन पीठ. तर हे व्यवस्थित मिक्स करूया आणि आपल्याला आणखीन थोडंसं आता मीठ लागेल. मीठ ॲड करून तिखट जर पाहिजे असेल तर लाल मिरची पावडर घातली तरी चालेल किंवा मिरची घातली तरी चालेल. चवीनुसार मीठ घालू, कारण आता आपण पीठ ॲड केलं आहे त्यामुळं मिठाची गरज पडणार आहे. आणि थोडंसं एकदम अगदी पिंच आपल्याला सोडा घालायचा आहे, अगदी इतकासाच. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाण्याची आवश्यकता मला लागलेली नाही. छान याचे पकोडे करून घेऊ. एक छोटा चमचा मी लाल मिरची पावडर यात ॲड केली आणि थोडासा ओवा. ओव्याशिवाय पकोडे, भजे हे अपूर्ण आहेत. तर मिक्स करून आता तेल पण छान तापलेलं आहे. आपण हे पकोडे सोडायला घेऊया. मी हातानंच हे पकोडे सोडते. मीडियम फ्लेमवर आपला गॅस आहे. मस्तपैकी सोनेरी रंगावर तळून घेऊ. हे छान, खूप छान लागतात. सगळं सारण जरी एक असलं तरी चव मात्र वेगवेगळी लागणार, कारण आपण याच्यात आता पिठं ॲड केलेत त्यामुळे याची चव वेगळी लागणार, पुऱ्यांची चव वेगळी लागणार. आपण कचोरी करून घेणार आहोत त्याची चव वेगळी लागणार. तर आता हे छान तळून घेऊ. थोडं सेट होऊ दे, मग आपण झारा टाकले जर आपण झारा किंवा चमचा लावला तर ते सुटे होतात किंवा विरघळायचा प्रयत्न करतात. त्यामुळं थोडंसं तेलात सेट होऊ दे आणि एकदम हाय फ्लेमवर पण तळू नका. ते बाहेरून तळल्यासारखं वाटतं आणि आत पूर्ण पिठं तशीच राहतात. आणि व्हेजीज जे आहेत म्हणजे आपण भाज्या ज्या मिक्स केल्यात त्यात तशाच राहतात. त्यामुळं मिडियम फ्लेम. या तयार सारणात कोथिंबीर घालून
हे पकोडे करून घेऊ. तर हे पकोडे तळून तयार आहेत. कचोरी करण्यासाठी मी इथं 1 कप बेसन पीठ, अर्धा कप मैदा आणि 2 ते 3 चमचे तांदळाची पीठ हे. आता थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आणि कचोरीसाठी घट्ट असं पारी आपण मळून घेऊ. थोडं बघत बघत पाणी घालायचं, कारण गोळा आपल्याला घट्ट करायचं आहे. तर कचोरीच्या पारीचं आपलं मळून झालेलं आहे. एक 5 ते 10 मिनिट रेस्ट देऊया आणि आपण कचोरी करून घेऊ. तर आपण कचोरीसाठी जी कणिक मळून घेतली ती छान भिजून तयार आहे. त्यातलं आपण एक छोटंसं पोर्शन घेऊया पेढ्या एवढं. थोडं पिठाचं हात घेऊन लाटून केलं तरी चालेल. आपण पारी तयार करतो मोदकासाठी तसं पारी करून घ्यायची आणि हे आपलं तयार जे सारण आहे, सारण भरून याचा एक गोल गोळा तयार करायचा. तर या पद्धतीनं आपण एवढ्या जाड पद्धतीचे या कचोऱ्या करून घेणार आहोत. थोडंसं प्रेस करून घेऊ इतपत हे जाड. तर बाकीचे पण मी करून घेते आणि मग छान खरपूस रंगावर तळून घेऊ. तेल छान तापलं आहे. आता आपण एक एक कचोरी सोडून घेऊया. आपण पुरी, पकोडा आणि ही कचोरी एकदाच करतोय, त्यामुळे तेल पण आपण एकदाच तापवून घेतलेलं. मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. छान दोन्ही बाजूने खरपूस रंगावर मीडियम फ्लेमवर तळून घेऊ आणि सगळीकडून छान तळलं जाण्यासाठी सारखं हलवत राहायचं. छोट्या चमच्यानं हलवलं तरी चालेल, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळेल पण आणि छान असा रंग येईल. नाहीतर काय होतं, वरून आणि खालून तळलं जातं आणि साईडच्या जे कडा असतात त्या तशाच राहतात आणि त्या कच्च्या पण लागतात. त्यामुळे मंद आचेवर व्यवस्थित हलवत छान तळायचं. तर मस्त अशा सोनेरी रंगांवर या कचोऱ्या तळून तयार आहेत. बघू शकताय मस्त असं कुसकुशीत पण झाले, कारण की आपण फक्त मैदाच घेतला नाही तर तांदळाची पिठी आणि त्यासोबत बेसन असल्यामुळं अतिशय क्रंची पण होतात. आता मी काढून घेते आणि पुढचे पण तळून घेऊ. तर अशा पद्धतीने सारण 1 आणि पदार्थ 3 आपले तयार आहेत. मस्त अशी पुरी आहे, पकोडे केले आणि मस्त अशी कचोरी, एकदम वरून क्रंची आणि आतून मऊ. तर हे तिन्ही पदार्थ अप्रतिम चवीचे आहेत. त्यासोबत सॉस मी घेतला आहे. तुम्ही कोणतीही चटणी घेतली किंवा असंच जरी त्याची टेस्ट घेतली तरी अप्रतिम आहे. नक्की करून बघा, सगळ्यांनाच खूप आवडेल. कारण ह्याला फार काय घाट घालायचं नाही, तर एकदाच आपण सारण करायचे आणि तिन्ही पदार्थ, तिन्हीची चव नक्कीच वेगळी असणार आहे. याला आपण पीठ वेगळं वापरलं आहे, याच्यासाठी पीठ वेगळं वापरलं आहे आणि याच्यासाठी पीठ, त्यामुळं छान असं वेगळ्या चवीचं, जरी एकच सारण असलं तरी चव वेगळी आहे. नक्की ट्राय करा, एवढं नक्की करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल. थँक्यू.